आपल्याला युनिट वेक्टर. आता पुस्तकात आधी काही वेक्टर्स दिलेले आहेत, तर ते वेक्टर आपण जसं जसं लिंक लागेल तसं तसं आपण एक एक पॉईंट घेत जाऊ. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचं तर युनिट वेक्टर. आता युनिटचा अर्थ काय तर एक. युनिटचा अर्थ काय असतो तर एक, म्हणजे ज्याची व्हॅल्यू किती असते तर 1 असते. ठीक आहे. अ वेक्टर वुज व्हॅल्यू मॅग्निट्यूड इज 1, ज्याची व्हॅल्यू किती असते तर 1 असते आणि त्याला पर्टिक्युलर काय असते तर डायरेक्शन असते. दॅट ऑल वेक्टर्स आर नोन ॲज अ युनिट वेक्टर. ठीक आहे. व्हॉट इज युनिट वेक्टर? अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. युनिट म्हणजे काय? एकच म्हणतो ना आपण. एकच म्हणजे काय? एक, ज्याची किंमत किती असते तर 1 असते आणि त्याला काहीतरी डायरेक्शन असतं, त्याला काय म्हटलं जातं तर युनिट वेक्टर. सपोज मला युनिट काढायचं आहे. समजा माझ्याकडे एक नंबर आहे, नंबर त्याच्यामध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला युनिट वेक्टर बेटर समजून जाईल. ठीक आहे. समजा माझ्याकडे काय तर एक नंबर आहे 3 आहे आणि या 3 ला कन्वर्ट करायचं मला 1 मध्ये, ज्याची व्हॅल्यू 1 यायला पाहिजे. मग या 3 ला मी कशाने डिवाइड करणार तर 3 ने डिवाइड करणार, म्हणजेच माझा आन्सर काय ना तर 1. बरोबर की नाही? आणि हा जर वेक्टर आहे, मग एक काम करा, वरचं वेक्टर घेऊन टाका आणि खालचं काय करा फक्त किंमत घेऊन टाका. म्हणजे वेक्टर आणि स्केलर घेतला, म्हणजे वेक्टर मध्ये आणि मॅग्निट्यूड मध्ये घेतलं तर त्याचं जी किंमत आहे ते 1 येणार आहे, पण त्याला काहीतरी डायरेक्शन भेटणार आहे, त्याला काय म्हटलं जातं युनिट वेक्टर म्हटलं जातं. समजा माझ्याकडे 10 आहे आणि याला युनिट मध्ये कन्वर्ट करायचं तर 10 ने डिवाइड करावं लागेल, म्हणजे त्याचा आन्सर काय ना तर 1 येणार आहे. बरोबर ना? मग असं वेक्टर की ज्याचं व्हॅल्यू किती असते तर 1 असते आणि त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन असते. दॅट ऑल वेक्टर्स आर नोन ॲज अ युनिट वेक्टर. माईक बंद असू द्या. सपोज आपण काय घेतलं, सपोज ए बार इज अ गिवन वेक्टर. देन आता युनिट वेक्टर जर असेल तर युनिट वेक्टर कशाने बेन केला जातो तर युनिटचा यू, पहिला लेटर कोणता तर यू. आणि वेक्टर जर असेल तर आपण त्याच्यावरती नेहमी बार देतो, पण युनिट वेक्टर साठी तुम्ही बार नाही द्यायचा. युनिट वेक्टर साठी तुम्ही काय करायचं, कॅप द्यायचा. फक्त युनिट वेक्टरला कॅप असतो, बाकीच्या वेक्टरला आपण काय करत असतो तर बार देत असतो, वरती ॲरो रिप्रेझेंट करत असतो. आणि युनिट वेक्टर असेल तर त्याच्यावरती कॅप दिला जातो. ठीक आहे. तर हे रिप्रेझेंटेशन आहे, तर याच प्रकारे तुम्हाला रिप्रेझेंट करायचं. सपोज ए बार असा असेल तर तुमचा गिवन वेक्टर, देन इट्स युनिट वेक्टर इज, देन इट युनिट वेक्टर कसा माहिती केला तर यू कॅप इज. आपल्याला काय करायचं तर युनिट वेक्टर आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. मग युनिट वेक्टर जर घेतला तर सर्वात पहिले मी काय घेणार तर ए हा वेक्टर घेणार आहे. बरोबर की नाही? इथं वरती काय आला तर ए आला आणि त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करणार. मॅग्निट्यूड जर टाकला त्याला मॉड मध्ये टाकायचं. मॉड का टाकायचं रे? कारण की आन्सर जर निगेटिव्ह आला तरी तो आपला पॉझिटिव्हच पाहिजे. बरोबर की नाही? पॉझिटिव्ह आला तरी पॉझिटिव्हच असणार. म्हणून त्याला मॉड मध्ये टाकलं. वरती ॲरोने दाखवलंय म्हणजे काय, त्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड आहे. बरोबर की नाही? मग वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर आन्सर काय ना तर 1, म्हणून त्याला आपण कशाने रिप्रेझेंट केला तर युनिट वेक्टर या ठिकाणी रिप्रेझेंट केला. आता हा जो युनिट वेक्टर आहे या जनरल फॉर्म्युला झाला युनिट वेक्टरचा. तुम्ही कोणासाठी पण घेऊ शकता. समजा बी वेक्टर असेल तर बी बार डिवायडेड बाय काय असेल तर तुमचं मॅग्निट्यूड ऑफ बी, फक्त बी घेतला तरी चालेल. ठीक आहे. मी काय झालं तुमचं युनिट वेक्टर. आता नॉर्मली ज्यावेळेस आपण वेक्टर घेतो ना, काय वेक्टर फक्त असं काही गरजेचं नाही फक्त एक्स ऍक्सिस वरती जाईल किंवा वाय ऍक्सिस वरती जाईल किंवा झेड वरती जाईल. बरोबर की नाही? तर तो कुठे जाऊ शकतो. मग आपण तिघांसाठी घेऊ. एक्स ऍक्सिस साठी युनिट वेक्टर किती असणार आहे तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. मग यात मी फर्स्ट पॉईंट घेतो, द युनिट वेक्टर. पॉईंट समजून घ्या आता. द युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. ओके. तर एक वेक्टर घ्यायचं, कुठे घ्यायचं तर फक्त एक्स ऍक्सिस. समजा काय घेतलं तर आपण एक्स ऍक्सिस घेतला, ऍक्सिस, आणि असा तुमचा ओरिजिन आहे. बरोबर की नाही? आणि या ठिकाणी कुठेतरी आपल्याला तो वेक्टर रिप्रेझेंट करायचा आहे. आणि ओरिजिन पासून तर इथ पर्यंत डिस्टन्स किती असेल तर एक्स इतका असेल. आणि सपोज तो वेक्टरच्या फॉर्म मध्ये घेतला तर हा काय असेल तर एक्स बार. आणि असं युनिट वेक्टर जर घेतलं तर हा काय असेल तर तुमचा एक्स बार डिवायडेड काय असेल तर एक्स. हा झालं युनिट वेक्टर. बरोबर की नाही? इथं वेक्टर आणि त्याची मॅग्निट्यूड या दोघांचं जर डिव्हिजन घेतलं त्याची व्हॅल्यू 1 येणार आहे, पण त्याला डायरेक्शन भेटणार आहे. मग युनिट वेक्टर जर तुम्ही एक्स ऍक्सिस वरती घेत असाल तर तो नेहमी कशाने रिप्रेझेंट केला जातो तर आय कॅपने रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे. युनिट वेक्टर अलॉंग द एक्स ऍक्सिस इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय आय कॅप. तसं जर सपोज तो वाय ऍक्सिस वरती असेल आणि याचं वेक्टर किती आहे तर वाय बार, मग याचं युनिट वेक्टर काय असणार तर वाय बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ वाय. बरं की नाही त्याची किंमत. आणि वाय ऍक्सिस वरती असेल तर तो नेहमी कशाने रिप्रेझेंट केला जातो तर जे कॅपने रिप्रेझेंट केला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. याच सिम्बॉलने रिप्रेझेंट करायचं. तुम्ही म्हणणार मी एक्स साठी वेगळाच घेईल, वाय साठी वेगळा. हे स्टँडर्ड आहे, हेच डिफाईन केलेले आणि तुम्हाला पण हेच घ्यायचं. ठीक आहे. मग एक्स ऍक्सिस साठी युनिट वेक्टर नेहमी कशाने रिप्रेझेंट करायचा आय कॅपने. आवाज नको आहे, 2 मिनिटं समजून घ्या, नंतर मग तुमचे डाऊट विचारून घ्या.
Unit vector along the x-axis is always represented I cap. Unit vector along the y-axis is always represented by j cap. आणि जर तो z ऍक्सिस वरती असेल म्हणजे तिसरा ऍक्सिस, z म्हणजे काय, तुम्ही कॉर्नर घ्या बघा, ही y ऍक्सिस घेतली, इकडचा x ऍक्सिस आणि समोरचा जो आहे तो काय असणार, तो तुमचं z ऍक्सिस असेल. कळलं का नाही? मग z ऍक्सिस साठी जर घेतला तर युनिट वेक्टर कशाने रिप्रेझेंट केला होता, तर k कॅपने, म्हणजे 3 डायमेन्शन x y आणि z. मग तो k कॅपने रिप्रेझेंट केला होता. याचा फॉर्म्युला जर घेतला तर z बार डिवाइड बाय काय असतं, तर मॅग्निट्यूड ऑफ z. क्लियर आहे? मग युनिट वेक्टर अलॉंग द x ऍक्सिस इज रिप्रेझेंटेड बाय I कॅप, unit vector along the y-axis is represented by j cap and unit vector along the z-axis is represented by k cap. तर मी कॉन्सेप्ट सांगितलेली आहे. आता मी या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युले लिहून देतो. ठीक आहे? मग मी बघा वरती टायटल काय टाकलं, द युनिट वेक्टर अलॉंग द x-axis इज. मग तो कशाने बिन करणार, तर I कॅपने. आणि आता फॉर्म्युला काय असेल, तर या ठिकाणी x बार घ्यायचा आहे आणि त्याला मॅग्निट्यूड घ्यायचं त्याचं x. तर हा झाला तुमचा युनिट वेक्टर अलॉंग द x-axis. आता b, द युनिट वेक्टर along y axis, कुठे घ्यायचं आपल्याला, y axis वरती घ्यायचा इज. युनिट वेक्टर along the y axis. y axis वरती घेतला तर तो रिप्रेझेंट केला तो लेटर j कॅपने. आणि तो काय असेल, तर y बार म्हणजे हा वेक्टर मध्ये आणि डिवाइडेड बाय त्याचं काय असेल, तर मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड कसं कॅल्क्युलेट केलं जातं, त्याची डायरेक्शन कशी कॅल्क्युलेट केलं जातं, ते पुढे पुढे जसं जाणार तसं तसं समजत जाईल. सध्या लक्षात ठेवा फक्त इथं. ठीक आहे? आणि नेक्स्ट पॉईंट घेऊ, युनिट वेक्टर अलॉंग द z axis. The unit vector along z axis is. z axis वरती जर तुम्ही युनिट वेक्टर घेतलं तर तो नेहमी रिप्रेझेंट केला जातो कशाने, तर k कॅपने रिप्रेझेंट केला जातो. आणि आता फॉर्म्युला जर घेतला तर z वेक्टर मध्ये घेणार आणि त्याचा काय घेणार, तर मॅग्निट्यूड घेणार. मॉड मध्ये टाकला याचा अर्थ काय, तर मॅग्निट्यूड. म्हणजे झालं तुमचं युनिट वेक्टर 3 ऍक्सिस साठी. ओके? तर नेक्स्ट घ्यायचं आपल्याला निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर किंवा त्याला दुसरा एक वर्ड आहे, त्याला आपण काय म्हणणार, तर अपोजिट वेक्टर. अपोजिट वेक्टर म्हणा किंवा निगेटिव्ह वेक्टर. आता ही कॉन्सेप्ट काय, तर ते समजून घेऊ. सपोज माझ्याकडे एक वेक्टर दिलेला आहे. वेक्टर म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्याची किंमत असणार आहे आणि त्याला पर्टिक्युलर काहीतरी डायरेक्शन असणार आहे. मग सपोज मी काय घेतला, तर एक वेक्टर दिला. ओके? मग फर्स्ट वेक्टर आहे. आता वेक्टर रिप्रेझेंट करताना तो लाईनने रिप्रेझेंट केला. याचा अर्थ काय, तर याचा एक स्टार्टिंग पॉईंट असणार. दिस इज द स्टार्टिंग पॉईंट. ओके? या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि या ठिकाणी पॉईंट घेतला म्हणजे तो एंड पॉईंट असणार आहे. दिस इज स्टार्टिंग पॉईंट अँड दिस इज टर्मिनल पॉईंट किंवा एंड पॉईंट म्हटलं तरी तुम्ही चालू शकता. ठीक आहे? मग या ठिकाणी मी स्टार्टिंग पॉईंट ए कन्सिडर केला आणि या ठिकाणी काय कन्सिडर केलं, तर बी. आणि वेक्टर कुठून चाललाय, तर ए पासून बी कडे चालला. मग तुमचा एक वेक्टर झाला. आणि सपोज या वेक्टरला आपण काय कन्सिडर केलं, तर पी बार. पी बार म्हणजे काय, तर पी ही त्याची मॅग्निट्यूड असेल आणि त्याला काहीतरी डायरेक्शन असेल. आता डायरेक्शन कुठे आहे, तर लेफ्ट टू राईट. अँड दिस वेक्टर इज कॉल्ड ऍज गिवन वेक्टर. हा दिलेला वेक्टर आहे आपल्याला कोणता पण. ठीक आहे? आता आपल्याला काय करायचं आहे, तर अपोजिट वेक्टर घ्यायचं किंवा त्याला काय म्हटलं, तर निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध, बरं की नाही, त्याच्या अपोजिट साईडला. मग किती असेल, असा वेक्टर की त्याचा मॅग्निट्यूड इतकंच असणार, फक्त त्याची डायरेक्शन कशी असणार, तर गिवन वेक्टरच्या अपोजिट असेल. त्या वेक्टरला काय म्हटलं जातं, तर निगेटिव्ह वेक्टर. मग तुम्ही वेक्टर काढताना केवढं काढायचं, तर सेम ज्यात का पहिला गिवन वेक्टर आहे तितकाच तुम्हाला दुसरा वेक्टर काढायचा सेम याला. ठीक आहे? पण तो काय असणार, तर त्याच्या अपोजिट साईडला. सपोज तो वेक्टर काय घेतला, तर क्यू बार घेतला. याचा स्टार्टिंग पॉईंट असेल आणि एंड पॉईंट असेल. ठीक आहे? सपोज हा पॉईंट सी घेतला आणि त्याचं काय घेतला, तर डी घेतला. म्हणजे याचं डुप्लिकेट फक्त त्याचे डायरेक्शन कसे, तर अपोजिट असेल. देन दिस वेक्टर, दिस क्यू बार इज कॉल्ड ऍज निगेटिव्ह वेक्टर और अपोजिट वेक्टर ऑफ दॅट ऑफ द गिवन वेक्टर. गिवन वेक्टरचा अपोजिट. आता निगेटिव्ह कधी घेऊ शकतात, काहीतरी असेल तर त्याच्या विरोधात बोलणार, बरं की नाही. आता मी तुम्हाला काहीतरी सांगितलं, तुम्ही मला विरोध करताय म्हणजे तुम्ही माझ्या अपोज मध्ये, बरं की नाही. आणि मी जर सांगितलं तसंच तुम्ही म्हणता हा सगळं बरोबर आहे, मग ते पॉझिटिव्ह झालं, बरोबर आहे की नाही. सेम डायरेक्शन मध्ये असेल तर पॉझिटिव्ह वेक्टर घ्यायचं आणि अपोजिट डायरेक्शनला असेल तर दॅट वेक्टर इज कॉल्ड ऍज निगेटिव्ह वेक्टर. कोणाचं निगेटिव्ह वेक्टर, तर दिलेल्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर. राईट? समजलं? मग व्हॉट इज डेफिनेशन ऑफ निगेटिव्ह वेक्टर? निगेटिव्ह वेक्टर इज दॅट वेक्टर which has same magnitude as that of the given vector but directed in opposite direction that of the given vector. given vectorच्या विरुद्ध दिशेला पण मॅग्निट्यूड सारखंच जर असेल तर त्या वेक्टरला काय म्हटलं जातं, तर निगेटिव्ह वेक्टर किंवा त्याला म्हटलं जातं अपोजिट वेक्टर म्हटलं जातं. इज दॅट क्लिअर?
ठिकाणी डिफाईन करू. नेक्स्ट घ्यायचं आपल्याला इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर म्हणू किंवा त्याला काय म्हटलं तर तुम्ही पॉझिटिव्ह वेक्टर म्हटलं तरी चालेल. इक्वल वेक्टर. समजा माझ्याकडे एक वेक्टर आहे. माईक बंद असू द्या, नंतर आपण डिस्कस करू तुमचे काही प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे. तर एक पॉईंट घेतला मी पी, हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि क्यू काय घेतला तर एंड पॉईंट आणि हा चाललाय पी पासून तर क्यू पर्यंत. आणि सपोज हा वेक्टर घेतला मी काय तर ए बार हा वेक्टर घेतला. ठीक आहे. विच इज डायरेक्टेड फ्रॉम पी टू क्यू. तुम्ही ॲरो इथं दाखवा नाही तर इथं दाखवा, कुठेही दाखवा, पण ॲरो दाखवणं गरजेचं आहे. विदाऊट ॲरो तुम्ही वेक्टर रिप्रेझेंट करू शकत नाही आणि ज्याने ॲरो दाखवला नाही त्याचा अर्थ तो वेक्टर नाहीये. तर याचा काय करायचं आपल्याला पॉझिटिव्ह वेक्टर घ्यायचा किंवा इक्वल वेक्टर घ्यायचा. व्हॉट इज इक्वल वेक्टर? असा वेक्टर दुसरा वेक्टर घेईल त्याची मॅग्निट्यूड पहिल्या इतकंच आहे म्हणजे ए इतकंच आहे आणि त्याची डायरेक्शन पण कुठं असणार तर सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ द गिवन वेक्टर. दिस इज गिवन वेक्टर. आता काय असेल तुमचा गिवन वेक्टर, मग त्या गिवन वेक्टर इतकंच मॅग्निट्यूड आहे कोणाचं तर बीचं. ओके. मग बी इज इक्वल टू काय असेल तर ए बार आणि त्याची डायरेक्शन देखील तिकडच आहे. कळलं का नाही? तितक्याच मॅग्निट्यूडचा आहे, डायरेक्शन पण तितकीच आहे. मग त्या वेक्टरला आपण काय म्हणू शकतो तर इक्वल वेक्टर म्हणू शकतो. कोणाचा तर गिवन वेक्टरचा इक्वल वेक्टर आपण त्याला म्हणू शकतो. राईट ना? मग याचा स्टार्टिंग पॉईंट तुम्ही वेगळे घेऊ शकतात. पी क्यू समज आर घेतला आणि इथला पॉईंट काय घेतला तर यस. ओके. तर तुम्ही वेगवेगळे घेऊ शकतात. मग स्टार्टिंग पॉईंट त्याचा आर असेल आणि एंड पॉईंट काय झाला तर यस झाला. तुम्ही याचं पी आणि याचं काय झालं ते क्यू झाला. तुम्ही सारखे दाखवले तरी चालेल. ओके. काय अडचण नाही. म्हणजे एकाच लाईनवरती तुम्हाला दाखवणं गरजेचं असेल. जसं अपोजिट तसं इक्वल वेक्टर किंवा त्याला पॉझिटिव्ह वेक्टर पण आपण म्हणू शकतो. एकदम सिंपल आहे, कोणाला डाऊट नसायला पाहिजे. बघा आता पोझिशन वेक्टर आणि नेक्स्ट घ्यायचा रेडियस वेक्टर. आर रेडियस वेक्टर नेहमी कशाने पेन केला जातो तर स्मॉल आर ने पेन केला जातो. स्मॉल आर वेगळा आहे आणि कॅपिटल आर वेगळा आहे. आता माईक बंद असू द्या. स्मॉल आर वेगळा आहे आणि कॅपिटल आर वेगळा आहे. दोघांचं मिनिंग वेगवेगळं असणार आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर दोघांचं मिनिंग एकच घ्यायचं नाही. कॅपिटल आर कुठेही आणि स्मॉल आर कुठेही असं चालणार नाही. ओके. तर बघा आता डेफिनेशन. द वेक्टर विच रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ पार्टिकल इन अ स्पेस. ओके. असा वेक्टर जे काय करतं तर पार्टिकलची पोझिशन दाखवतो. कुठं? स्पेस. स्पेस म्हणजे जागा, मोकळी जागा, म्हणजे ते प्लेन मध्ये असेल किंवा स्पेस मोकळ्या जागेवरती असेल किंवा लाईन वरती असेल, कुठे असेल. ठीक आहे. द एक्झिस्टन्स ऑफ पार्टिकल इन अ स्पेस with respect to origin is called as position vector किंवा radius vector. Okay. The vector which represent the position of particle in a space with respect to origin, that is called as position vector. For example, suppose मी काय घेतलं तर या ठिकाणी एक y axis घेतला आणि या ठिकाणी काय घेतला तर x axis घेतला आणि या दोघांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो नेहमी आपण ओरिजिन घेत असतो. बरोबर की नाही? मग याचे जे कॉर्डिनेट आहे ते काय असणार तर एक्स एक्स असेल आणि पार्टिकल या ठिकाणी कुठेतरी एक्झिस्ट होतो, तो काय घेतला तर आपण पी कन्सिडर केला. ठीक आहे. आणि या ओरिजिन पासून त्या पार्टिकलचं काय घेतलं तर मी डिस्टन्स घेतलं. ओके. मग हा डिस्टन्स जे आहे ते पार्टिकलचं काय दाखवतं तर पार्टिकलची काय दाखवते पोझिशन दाखवते. कुठून तर ओरिजिन पासून. म्हणून ही जी वेक्टर आहे त्याला आपण काय म्हणणार तर रेडियस वेक्टर म्हणून त्याला काय किंवा त्याला पोझिशन वेक्टर. रेडियस बघू आपण नंतर. ठीक आहे. मग याला डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर एक्स कॉर्डिनेट लागणार आहे. बरं की नाही? मग झाला एक्स, समजा एक्स झाला आणि या ठिकाणी परत तुम्हाला वाय पण लागणार आहे. म्हणजे याला जर डिस्क्राईब करायचं असेल तुम्हाला एक्स कॉर्डिनेटची पण गरज आहे आणि वाय कॉर्डिनेटची पण काय तर गरज आहे. म्हणून या वेक्टरला आपण काय म्हणू शकतो तर पोझिशन वेक्टर. पार्टिकलची सध्या पोझिशन दाखवतो तो स्पेस मध्ये. आता समजा याला आपण सेंटर कन्सिडर केलं आणि या पार्टिकलला जर असं फिरवलं तर या ठिकाणी काय होणार तर सर्कल तयार होणार आणि सर्कलची काय असणार तर रेडियस. म्हणून त्याला दुसरा एक वर्ड आहे त्याला काय म्हटलं जातं तर रेडियस वेक्टर. इमॅजिन करा याला सेंटर कन्सिडर करून असं गोल फिरवायचं. बरोबर की नाही? मग एक सर्कल तयार होणार आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलं जातं तर रेडियस वेक्टर देखील म्हणत असतो. तो नेहमी कशाने केला जातो तर आर ने रिप्रेझेंट केला जातो. आता याच्यामध्ये जर तुम्हाला रेडियस वेक्टरची जर व्हॅल्यू घ्यायची असेल, रेडियस वेक्टर आर बार इज, बघा आर जर घेतला तर दोन याच्यामध्ये सध्या तरी या डायग्राम मध्ये एक एक्स ऍक्सिस वरती त्याचं डिस्टन्स आहे आणि दुसरं कुठे आहे तर वाय ऍक्सिस वरती. मग एक्स ऍक्सिस जर घेतला तर हा फक्त त्याचं मॅग्निट्यूड आहे, पण एक्स ऍक्सिस साठी युनिट वेक्टर आपण घेत असतो. कशा काय घेत असतो तर आय कॅप. हा वेक्टर आहे म्हणून इथं मॅग्निट्यूड एक्स ही त्याची किंमत झाली आणि त्याची डायरेक्शन कोण रिप्रेझेंट करते तर युनिट वेक्टर. म्हणून त्याला युनिट वेक्टर मल्टिप्लाय केला. आय कॅप युनिट वेक्टर. युनिट म्हणजे त्याची व्हॅल्यू 1. 1 ने याला मल्टिप्लाय केलं ते फरक पडेल का? एक्सच राहणार आहे. फक्त त्याला काय भेटणार तर डायरेक्शन भेटणार. प्लस अजून कुठे आहे तर वाय ऍक्सिस वरती पण आहे आणि वाय ऍक्सिस जर घेतला तर त्याच्यासाठी युनिट वेक्टर काय असणार तर जे असेल म्हणून त्याला कशाने पेन केला तर जे कॅप. ठीक आहे. मग पोझिशन वेक्टर जर तुमचं या प्लेन मध्ये असेल तर तो नेहमी कसा पेन केला तो एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप.
समजा तो अजून एक ऍक्सिस वरती म्हणजे झेड ऍक्सिस असं सरळ इथून एक लाईन काढली तर ती झेड ऍक्सिस राहील बरं का नाही. आणि झेड ऍक्सिस साठी जर असेल तर आपण त्याला कसं रिप्रेझेंट करणार तर झेड आणि या ठिकाणी काय असेल तर के कॅप. सध्या आपण 2D मध्ये घेऊ 3D मध्ये आपल्याला सध्या नाहीये तर असेल तर तुम्ही झेड के कॅप दाखवू शकता. तर आपण एक्झाम्पल्स मध्ये दाखवून देऊ. सध्या आपण या डायग्राम नुसार इतकंच घेऊ एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. आता त्याचं मॅग्निट्यूड कसं असणार आहे ते पुढे पुढे समजत जाईल तुम्हाला. सध्या कसं कसं रिप्रेझेंट करायचं तेच आपण या ठिकाणी काय करतो तर डिस्कस करतोय. व्हॉट इज पोझिशन वेक्टर? अ वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन इज कॉल्ड अ पोझिशन वेक्टर. किंवा काय करतो त्या सर्कलची रेडियस दाखवतो म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो तर रेडियस वेक्टर देखील त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. तुम्ही ही कोणती ऍक्सिस येतात सध्या फक्त आपण एक्स ऍक्सिस घेतलेला आहे. दिस इज एक्स ऍक्सिस आणि हा काय घेतला तर आपण वाय ऍक्सिस घेतला म्हणजे आज फक्त प्लेन साठी घेतला आणि लाईन साठी घेतलं तर फक्त एकाच ऍक्सिसची गरज म्हणजे वाय ऍक्सिस वरती किंवा एक्स ऍक्सिस एका लाईनची. लाईन वरती घेत असेल तर एकाच ऍक्सिसची गरज असते. प्लेन मध्ये घेतलं तर 2 ऍक्सिसची गरज असते आणि स्पेस मध्ये घेतला स्पेस म्हणजे काय वरचं स्पेस नाही ही मोकळी जागा बरं का नाही. या मोकळ्या जागेमध्ये पार्टिकल दाखवायचं असेल तर तुम्हाला एक्स ऍक्सिस पण लागेल वाय ऍक्सिस पण आणि झेड ऍक्सिस. तर त्याला 3 ऍक्सिस लागतात असं स्पेस मध्ये म्हणजे त्याला 3 ऍक्सिस लागतात त्याला 3 डायमेन्शन म्हटलं जातं. ज्याला 2 ऍक्सिस लागतात त्याला 2 डायमेन्शन 2D म्हणून ऐकलं असेल. ज्याला फक्त एका ऍक्सिसची गरज आहे त्याला 1D म्हटलं जातं 1 डायमेन्शनल. ठीक आहे तर 1D एका लाईन वरती सरळ चाललेला. आता समजा मी पार्टिकल मी चाललो कुठं एक्स ऍक्सिस वरती बरं ना. एक्स ऍक्सिस आहे जायचं असेल परत निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती जाणार वाय वरती जाणार नाही. आणि जर मला जायचं असेल वाय पण तर मी हे बघा खाली जो आहे असा तिरपा जाणार म्हणजे एक्स ऍक्सिस वरती पण गेलो आणि वाय ऍक्सिस वरती पण गेलो. कळलं का नाही. 1 डायमेन्शन म्हणजे फक्त एकाच लाईन वरती एकाच ऍक्सिस वरती. 2 डायमेन्शन म्हणजे दोन्ही ऍक्सिसचा यूज केला जातो. म्हणजे इथं जर पार्टिकल जर मी बदलला पार्टिकलची पोझिशन बदलली बघा इकडे लक्ष द्या. समजा इथं घेतला तर एक्स ची किंमत बदलली वाय ची पण बदलली बरं की नाही. म्हणजे हा पार्टिकल काय करतो जसा बदलणार तर दोघांमध्ये बदल होतोय एक्स मध्ये पण आणि वाय मध्ये पण. ते 2D आणि पार्टिकलनी पोझिशन बदललं तर एकाच ऍक्सिस वरती बदल झाला तर 1D आणि 3 याच्यात झालं तर 3D. मग 3D मध्ये आपण झेड घेणार. पहिले ऍडिशन घेऊ ऍडिशन ऑफ वेक्टर. वेक्टर्सची ऍडिशन कधी करायची किंवा सबट्रॅक्शन कधी करायचं सबट्रॅक्शनचा पार्ट घेऊ. आता सध्या ऍडिशन घेऊ. आता ऍडिशन कधी करायचं जर दोन वेक्टर कुठे चालले तर सेम डायरेक्शन मध्ये जात असेल तर 10:30. जर वेक्टर सेम डायरेक्शन मध्ये जात असतील तर त्या वेक्टरला आपण काय म्हणतो त्या वेक्टरचे आपण काय करू शकतो तर ऍडिशन करू शकतो. 2 किंवा 2पेक्षा जास्त किती वेक्टर घेऊ शकतात अनलिमिटेड तुम्हाला वाटलं तेवढे. मी 2 याच्यासाठी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पण दोन्ही वेक्टरची डायरेक्शन कशी पाहिजे तर सेम डायरेक्शन मध्ये जर असेल तर त्याला आपण काय करू शकतो तर ऍडिशन करू शकतो. तर त्यात मी आता एक फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला देतोय. ठीक आहे प्लीज लक्ष द्या इकडे आता समजून घ्या. तर यात मी काय घेतला तर फर्स्ट वेक्टर घेतला. आता घेतला तर मी फर्स्ट वेक्टर या ठिकाणी ड्रॉ करतोय. आता याचा स्टार्टिंग पॉईंट सपोज मी या ठिकाणी स्टार्टिंग पॉईंट घेतला ए आणि याचा एंड पॉईंट घेतला तो काय घेतला तर बी आणि हा तुम्ही काय घेतला तर वेक्टर घेतला. म्हणजे याचे डायरेक्शन कुठून आहे तर ए टू बी ही काय तर त्याची डायरेक्शन आहे. हा सपोज मी काय घेतला तर एक वेक्टर घेतला सपोज तो काय घेतला तर पी बार असा वेक्टर घेतला. पण बघा याची डायरेक्शन भेटली आपल्याला याची मॅग्निट्यूड किती आहे तर याची किंमत काहीतरी असणार बरं की नाही. समजा याची किंमत मी काय घेतलं तर 5 युनिट घेतलं म्हणजे ए पासून तर बी पर्यंत डिस्टन्स 5 युनिट असेल 5 मीटर असेल 5 सेंटीमीटर असेल किंवा काही पण असेल. मास नाही मास ही वेक्टर क्वांटिटी डिस्प्लेसमेंट किती येतं 5 मीटर असेल किंवा याची व्हेलॉसिटी किती आहे तर या डायरेक्शन मध्ये 5 मीटर पर सेकंड काही पण असेल कोणती तरी एक फिजिकल क्वांटिटी असेल त्याचं युनिट. आता आपल्याला माहित नाही मीटर आहे सेंटीमीटर काय काय म्हणून आपल्याला युनिट दिलं. युनिट म्हणजे काय त्याची एकक सेंटीमीटर मीटर ते युनिट हा व्हॅल्यू नाही 5 युनिट एक आहे त्याची व्हॅल्यू झाली. आता मी अजून एक वेक्टर घेतला आणि तो वेक्टर या ठिकाणी आपण काय केला तर रिप्रेझेंट केला. या ठिकाणी मी अजून एक वेक्टर घेतला त्याचा स्टार्टिंग पॉईंट मी काय घेतला तर सी घेतला वेगळा पॉईंट वेक्टर आहे आणि त्याचा एंड पॉईंट मी काय घेतला तर डी घेतला. सपोज मी नेक्स्ट वेक्टर घेतला तो काय घेतला तर क्यू बार हा वेक्टर घेतला. पण याचं जे मॅग्निट्यूड आहे याच्यापेक्षा कमी असणार. सपोज याचं युनिट जे घेतलं ते किती घेतलं तर मी 2.8 युनिट घेतलं. किती पण घेऊ शकता तुम्हाला वाटलं तेवढं. ठीक आहे मी अंदाजे तुम्हाला काहीतरी नंबर देतो. ठीक आहे आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर फर्स्ट वेक्टर चाललाय लेफ्ट टू राईट सेकंड वेक्टर चाललाय लेफ्ट टू राईट
दॅट मीन्स बोथ वेक्टर आर डायरेक्टेड इन द सेम डायरेक्शन. तर अशा केसमध्ये याचा जो तिसरा वेक्टर भेटणार आहे, अशा केसमध्ये या दोन्ही वेक्टरची मी काय करू शकतो तर ऍडिशन करणार, बरोबर की नाही. मग ऍडिशन जर केलं तर या दोन्ही वेक्टरची मला काय करावं लागेल तर ऍडिशन या ठिकाणी करावं लागेल. मग याचा स्टार्टिंग पॉईंट काय असणार तर स्टार्टिंग पॉईंट तुमचा ए असेल आणि एंड पॉईंट कोणता येणार तर डी. मग हा 5 या 5 युनिट मध्ये तुम्हाला काय करायचं तर पुढचं युनिट या ठिकाणी ऍड करायचं. बघा हा 5 इतका घेतला मी, कळलं का नाही, आणि त्याच्यामध्ये इतका ऍड करायचा पुढे. ठीक आहे. मग दोघांची जी लेंथ आहे तेवढी तुम्हाला जवळपास दाखवायचंय. पण काय मेजर करत बसू नका, पण दोघांचं जवळपास दोघांची ऍडिशन या ठिकाणी यायला पाहिजे. मग याचा जो आहे जे ऍडिशन केली त्याचा स्टार्टिंग पॉईंट येणार आहे कोणता ए, इथून मी ऍड करायला सुरुवात केलं, इथपर्यंत ऍड केलं, म्हणजे शेवटचा पॉईंट कोणता असणार तर डी. कळलं का नाही. ए पासून डी पर्यंत मी काय केलं तर ऍडिशन केलं, आणि याचं जे आन्सर येणार आहे या दोघांची ऍडिशन करा, म्हणजे तो किती भेटणार तर 7.8 युनिट इतकं त्याचं व्हॅल्यू भेटणार, बरोबर की नाही. मग दोन्ही वेक्टरचे ऍडिशन. पण याची डायरेक्शन कुठं असणार आहे तर पहिल्याची डायरेक्शन इकडे आहे, दुसऱ्याची पण इकडे आहे, मग याची पण डायरेक्शन तिकडेच असणार, लेफ्ट टू राईट. कळलं का नाही. ओके. आणि हा जो वेक्टर आहे तो काय असणार तर तुमचा आर बार असणार, आणि या आर बारला काय म्हटलं जातं तर रिझल्टंट वेक्टर म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला या दोन वेक्टर दाखवण्याची गरज नाही, या दोघांच्या जागी मी फक्त हा वेक्टर दाखवेल, म्हणजे या दोघांचे ऍडिशन आहे ते रिप्रेझेंट करता येईल. म्हणजेच काय तर आर बार काय असेल तर पी बार, त्याच्यामध्ये काय ऍड केलं तर मी क्यू बार, या दोघांची काय केली तर ऍडिशन या ठिकाणी मी परफॉर्म केलेली आहे. इफ टू वेक्टर्स आर डायरेक्टेड, टू ऑर मोर वेक्टर आर डायरेक्टेड इन द सेम डायरेक्शन, देन ऍडिशन टेक प्लेस. तर त्या केसमध्ये काय होणार तर ऍडिशन त्या ठिकाणी होणार. आणि रिझल्ट, मग व्हॉट इज रिझल्टंट. आता बघा तुम्ही रिझल्टंट काय करतात, तुमचा रिझल्ट येतो, बरोबर की नाही. तर तुम्ही एक्झाम देता, पहिले युनिट टेस्ट देणार, नंतर टर्म एंड असणार दिवाळीचा एक्झाम, नंतर परत सेकंड युनिट टेस्ट, आणि फायनल टर्म एंड एक्झाम राहील, बरोबर की नाही, अॅन्युअल, बरोबर की नाही. या सर्वांमध्ये जेवढे मार्क्स भेटलेले आहे लास्टला सर्वांचे ऍडिशन करून तुम्हाला रिझल्ट दिला जातो, बरं की नाही. मग सगळे प्रत्येक वेळेस तुम्हाला युनिट टेस्ट झालं रिझल्ट दिला का, म्हणजे ते सर्टिफिकेट देणार नाही, किंवा टर्म एंड झालं ते देणार नाही, तुम्हाला डायरेक्ट फायनल दिला जातो, सगळ्यांचं सगळं मिक्स करून तुम्हाला दिलं जातं. मग काय असा वेक्टर, मी रिझल्टंट डेफिनेशन जे आहे रिझल्टंट त्याची सांगतोय, असा वेक्टर, असा सिंगल वेक्टर तो काय रिप्रेझेंट करतो तर या दोन्ही वेक्टरचा इफेक्ट रिप्रेझेंट करतो, मग त्यालाच काय म्हटलं जातं रिझल्टंट वेक्टर. मग दोघांचा म्हणजे दोन आहे म्हणून दोन. असा वेक्टर की तो सर्वांचा इफेक्ट एकच सिंगल वेक्टर रिप्रेझेंट करतो, सर्व वेक्टर काढण्याची गरज नसते, त्याला आपण म्हटलं जातं रिझल्टंट वेक्टर. आणि आर रिझल्टंट वेक्टर नेहमी कॅपिटल आर ने रिप्रेझेंट केला जातो. स्मॉल आर कोणासाठी पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर, आणि कॅपिटल आर कोणासाठी तर रिझल्टंट वेक्टर साठी. तर दोघांमध्ये गडबड करू नका, ठीक आहे. तर हे स्टँडर्ड आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला कन्सिडर करायचं. समजा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, सेकंड एक्झाम्पल. यात काय केलं रे मी, एक वेक्टर घेतला, छोटे छोटे वेक्टर घेऊ आता. यात एक वेक्टर घेतला, हा एक वेक्टर घेतला, हा एक वेक्टर घेतला, असे काय घेतलं तर मी नंबर ऑफ वेक्टर घेतले. चला लक्ष द्यायचं इकडे आता, हे समजलं असेल कन्सेप्ट. तरी आपण एक एक्झाम्पल घेऊन टाकू, ठीक आहे. याचा स्टार्टिंग पॉईंट असेल, सपोज मी काय घेतला तर पी, आणि एंड पॉईंट असेल क्यू. हा स्टार्ट होतो इकडून राईट टू लेफ्ट, कळलं का नाही, राईट पासून लेफ्ट कडे चाललाय. याचं युनिट घेतलं मी, किती घेतलं तर 2 युनिट घेतलं, आणि हा फर्स्ट वेक्टर आहे तुमचा ए बार, ठीक आहे. त्यानंतर पी क्यू, इथला आर घेतला, आणि इथला काय घेतला तर यस घेतला. आपण कुठून चाललाय तर राईट टू लेफ्ट चाललेला आहे. याचं जे युनिट आहे ते किती घेतलं तर सपोज मी 3.5 युनिट घेतलं, आणि हा जो वेक्टर आहे तो काय घेतला तर मी बी बार घेतला, ठीक आहे. नंतर घेतला अजून एक, तो काय घेतला एक्स, आणि काय घेतला तर वाय घेतला. कोणते नाव द्या, काय अडचण नाही. आणि तो पण कुठे चालला तर राईट टू लेफ्ट चाललेला आहे, ठीक आहे. आणि याचं जे युनिट घेतलं मी, किती घेतलं तर 4, आणि हा 5 युनिट घेतलं, काय पण घेऊ शकता तुम्ही. आणि हा जो वेक्टर आहे तो काय घेतला तर सी घेतला, ठीक आहे. मग हे तीनही वेक्टर जर तुम्ही ऑब्झर्व केलं, आता फक्त मी 2च घेतले होते, इथं 3 घेतले. हे तीनही वेक्टर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तीनही वेक्टर चालले लेफ्ट टू राईट चालले, बरं की नाही. सर्वांची डायरेक्शन काय तर सेम. मग या तीनही वेक्टरची तुम्ही काय करू शकता तर ऍडिशन करू शकता. मग ऍडिशन जर केलं तर याच्यात आय ऍड होणार आहे, म्हणजे हा जो भेटणारा वेक्टर आहे तो कसा भेटेल तर या सर्वांपेक्षा मोठा भेटणार, ठीक आहे. या सर्व वेक्टरपेक्षा तो कसा भेटणार तर तुम्हाला मोठा वेक्टर या ठिकाणी भेटेल.
अंदाजे काढा, काय मेजर करायची काय गरज नाही किती वगैरे, ठीक आहे. पण याचे डायरेक्शन कुठं असणार तर या तीनही वेक्टरचे डायरेक्शन जिकडे आहे तिकडे, कळलं का नाही. किंवा अजून सिंपल काय, जो मोठा वेक्टर आहे त्याचे डायरेक्शन कुठे आहे तर इकडे आहे, कुठे राईट टू लेफ्ट, तर तीच डायरेक्शन तुमची भेटणार. पण याचा स्टार्टिंग पॉईंट काय असणार तर पी आणि एंड पॉईंट कोणता असेल तर वाय, आणि या सर्वांचे ऍडिशन होणार. मग 5 + 2 7, 7 + 3 10, 10.5 राईट ना. मग हा जो वेक्टर असणार आहे याचं युनिट किती असेल तर 10.5 युनिट. आणि आज आला तुमचा रिझल्टंट. आणि व्हॉट इज रिझल्टंट तर सर्वांचे ऍडिशन झालं. ए बार मध्ये बी बार ऍड केला आणि त्याच्यामध्ये काय केलं तर सी बार. मग 2 3 4 किती पण वेक्टर असू द्या, एका वेक्टरची तर ऍडिशन होणार नाही, कमीत कमी 2 लागतील, 2 किंवा त्याच्यापेक्षा किती इन्फानाईट. तर असे जर वेक्टर सेम डायरेक्शन मध्ये जर डायरेक्ट होत असेल तर आपण त्याला काय करणार तर त्यांची डायरेक्ट ऍडिशन करू शकतो, कळलं का नाही. आणि ते ऍडिशन जे आहेत तर एकाच वेक्टरने रिप्रेझेंट केला जातो आणि त्या सिंगल वेक्टरला आपण काय म्हटलं जातं तर रिझल्टंट वेक्टर. आणि तो सिंगल वेक्टर सर्वांचंच काम करणार, याचं पण काम करून टाकेल, याचंही सगळ्यांचं ऍड करून टाकणार. त्या वेक्टरला काय म्हटलं जातं तर रिझल्टंट वेक्टर. ऍडिशन सर्वांना समजले असेल तर असं कोणी विचारणार नाही तुम्हाला ऍडिशन करा म्हणून, तर मला रिझल्टंट ही कन्सेप्ट सांगायची होती म्हणून तुम्हाला ऍडिशन पण या ठिकाणी सांगून दिलं. सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. वेक्टरची सबट्रॅक्शन कसं करायचं तर त्याबद्दल आपण डिस्कस करतोय. समजा माझ्याकडे एक वेक्टर आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो. ए आता स्टार्टिंग पॉईंट असेल आणि या ठिकाणी कुठे गेला तर तो बी कडे गेला, ठीक आहे. आणि या ठिकाणी याचे डायरेक्शन आहे ए टू बी. आणि याचं जे युनिट घेतलं मी काय घेतलं तर 6 युनिट इतकं त्याचं काय घेतलं तर मॅग्निट्यूड घेतलं. आणि हा जो वेक्टर आहे तो काय तर सी बार हा वेक्टर आहे तुमचा, ठीक आहे. आता मी सेकंड वेक्टर घेतला आणि तो त्याच्या अपोजिट डायरेक्शन चाललाय. पहिला गिवन वेक्टर आहे ना त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. पण याचं जे युनिट घेतलं मी किती घेतलं तर 4.2 नाही कमी घेऊ, कमी असेल ना 3.2 युनिट घेऊ. आणि हा जो वेक्टर आहे तो काय तर तुमचा क्यू बार आहे. आणि याचा स्टार्टिंग पॉईंट सपोज आपण काय घेतला सी आणि इथला काय घेतला तर डी घेतला, ठीक आहे. आता या दोन्ही केसमध्ये जर ऑब्झर्व केलं तर फर्स्ट वेक्टरला सेकंड वेक्टर अपोजिट डायरेक्शन मध्ये चाललेलं आहे, बरोबर की नाही. म्हणजे या केसमध्ये सबट्रॅक्शन कधी होणार आहे, सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर टेक प्लेस कधी होणार आहे तर इफ 2 वेक्टर्स आर डायरेक्टेड इन अपोजिट डायरेक्शन and 2 vectors are directed in same direction, then there is addition. आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. मग सबट्रॅक्शन करताना जो मोठा वेक्टर आहे आता याचं 6 युनिट आहे, याच्यातून 3.2 काय करावं लागेल तर आपल्याला मायनस करावं लागेल, म्हणजे 2.8 राहणार आहे. मग एवढा पार्ट जो आहे तो तेवढा का तर सबट्रॅक्ट होणार, म्हणजे जो रिझल्टंट आहे तो फक्त एवढाच रिमेनिंग पार्ट राहणार. तुम्हाला डायग्राम असं दाखवतो म्हणजे तुम्हाला इझिली समजून जाईल, बरोबर की नाही. मग याचा स्टार्टिंग पॉईंट कोणता असणार तर ए त्याचा स्टार्टिंग पॉईंट झाला आणि एंड जर घेतला तर डी पॉईंट असंच घेऊ, नाही तर मग तुम्ही बी घेणार. तर स्टार्टिंग टू एंड घ्यायचा आपल्याला, तो कोणता असणार तर डी पॉईंट. क्लिअर आहे, स्टार्टिंग पॉईंट आहे आणि डी पॉईंट आहे त्याचा एंड आहे, बरोबर की नाही. आणि याची डायरेक्शन कुठे घेणार आहे, हा जो रिझल्टंट आहे हा का असणार तर तुमचा रिझल्टंट वेक्टर. त्याचं युनिट किती आलं तर 2.8 युनिट. याच्यामधून 6 मधून 3.2 काय केला तर मी मायनस केला, 2.8 येतं ना, 2.8 युनिट. आता डायरेक्शन कुठे घेणार आहे तर ते महत्वाचं आहे. आता बघा आपण सबट्रॅक्शन पण करताना 5 - 2 घेतला तर आन्सर 3 लिहितो, म्हणजे आपण या प्लसचं साईन घेतलं, बरोबर की नाही, मोठ्या संख्येचं. समजा 2 - 5 केला तर आन्सर येतं -3, म्हणजे नेहमी मोठ्या नंबरचा आपण साईन घेत असतो. मग इथं मोठा जो वेक्टर आहे त्याची डायरेक्शन तीच तुमची डायरेक्शन असणार. मोठा वेक्टर आहे तुमचा 6 युनिट, त्याची डायरेक्शन ए टू बी म्हणजे लेफ्ट टू राईट. मग याची पण डायरेक्शन कुठं तर लेफ्ट टू राईटच घ्यायला पाहिजे. मग व्हॉट इज पी बार, पी बार इज नथिंग बट द आर बार इज नथिंग बट द पी बार मायनस क्यू बार. आणि समजा हा वेक्टर मोठा असता तर मी काय केला असतं क्यू बार मायनस पी बार केला असतं आणि डायरेक्शन पण त्याच पद्धतीने आले असते, ठीक आहे. माझा झाला तुमचा काय तर फर्स्ट एक्झाम्पल झालं ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर सबट्रॅक्शन या ठिकाणी करू शकतो. आता सेकंड एक्झाम्पल घेऊ, त्याच्यात फक्त डायरेक्शन मी वेगळी करून घेणार आहे, नाही का. तर हा तुमचा काय आला तर स्टार्टिंग वेक्टर झाला. सपोज स्टार्टिंग वेक्टर इज सी आणि हा काय घेतला तर क्यू आणि हा कुठे चालला तर राईट टू लेफ्ट चाललेला आहे. आणि याचं जे युनिट घेतलं मी काय घेतलं तर किती पण घ्या तुम्हाला वाटलं तेवढं 4 युनिट घेतलं समजा, ठीक आहे. आणि हा वेक्टर कोणता घेतला तर ए बार आम्ही काय वेक्टर घेतला. दुसरा एक वेक्टर घेतला तो इतका मोठा असेल, ठीक आहे. आणि एक काम करा याची डायरेक्शन इकडे करून घ्या. पी आणि क्यू घेतला, फक्त डायरेक्शन मी बदलून टाकतो, ठीक आहे.
आणि हा जो घेतलेला तो काय घेतला तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला घेतला. ठीक आहे. आणि याचा स्टार्टिंग पॉईंट काय असतं तर पी क्यू आर आणि इकडचा काय घेतला तर यस घेतला. ठीक आहे. आणि हा जो घेतला तो किती घेतला, किती घ्यायचा 9 युनिट घेतला 9 युनिट. आणि हा कोणता घेतला तर तुम्ही वेक्टर बी बार घेतला. राईट ना, बी बार घेतला. आता हा वेक्टर मोठा आहे आणि हा छोटा आहे पण दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. मग दोघांची काय करायला लागेल सबट्रॅक्शन. म्हणजे एवढा पार्ट तुमचा काय होणार सबट्रॅक्ट म्हणजे एवढाच पार्ट तुमचा शिल्लक राहणार आहे. मग तेवढाच पार्ट आपण या ठिकाणी कन्सिडर करू. मग याचा स्टार्टिंग पॉईंट कोणता आहे तर पी इज द स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट कोणता आहे तर यस. मग यस एंड पॉईंट आणि हा कोणता असेल तर तुमचा स्टार्टिंग पॉईंट कोणता तर पी. व्यवस्थित समजून घ्यायचं. पी स्टार्टिंग पॉईंट आहे. मग वेक्टर याच्या डायरेक्शन मध्ये कारण मोठा वेक्टर आहे आणि याच्या डायरेक्शन इकडे आहे. मग स्टार्टिंग पॉईंट असंच घ्यावं लागेल. मग स्टार्टिंग पॉईंट तिकडे येणार आणि एंड पॉईंट इकडे येणार. कळलं का नाही. आणि हा काय असणार तर तुमचा रिझल्टंट वेक्टर असणार आहे. रिझल्टंट वेक्टर आर बार. आणि व्हॉट इज आर बार. आर बार असेल तुमचा बी बार मायनस ए बार. मोठ्या वेक्टर मधून छोटा वेक्टर तुम्हाला मायनस करावा लागेल आणि डायरेक्शन मोठ्या वेक्टरचं येणार. मग 9 - 4 किती येणार तर 5 युनिट. मग असे तुम्ही किती पण वेक्टर घेऊ शकता. सेम डायरेक्शन मध्ये जेवढे पण वेक्टर असेल त्यांचे ऍडिशन करून घ्यायचं आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये त्यांचे ऍडिशन दोघांचे सबट्रॅक्शन. मग तुम्हाला रिझल्टंट वेक्टर या ठिकाणी भेटून जाईल. इज दॅट क्लिअर. सबट्रॅक्शन सर्वांना समजले असेल. नेक्स्ट पॉईंट आहे रिझल्टंट वेक्टर. आता आपण रिझल्टंट बघितलेला आहे. आता डेफिनेशन सांगायला मला काही अडचण नाही बरोबर की नाही आणि तुम्हाला इझिली समजेल. रिझल्टंट हा असा वेक्टर असतो, एकच सिंगल वेक्टर असतो जो काय करतो तर सर्वांचा इफेक्ट प्रोड्यूस करतो. मग तुमच्याकडे 2 वेक्टर असेल 3 वेक्टर असेल तर तिन्ही वेक्टरचा फक्त कोण इफेक्ट प्रोड्यूस करणार तर एक सिंगल वेक्टर रिप्रेझेंट करणार आहे. दॅट सिंगल वेक्टर इज कॉल्ड ॲज रिझल्टंट वेक्टर. मग व्हॉट इज रिझल्टंट वेक्टर. अ सिंगल वेक्टर विच प्रोड्यूस सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस 2 or more वेक्टर टुगेदर. जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर एकत्र आल्यानंतर जो इफेक्ट भेटतो तो कोण दाखवतो फक्त एकच सिंगल वेक्टर दाखवतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो तर रिझल्टंट वेक्टर. आता तुम्ही सबट्रॅक्शन आणि ऍडिशन याच्यामध्ये रिझल्टंट बघितलेलं आहे. मग एवढे मोठे वेक्टर सगळे वेक्टर ड्रॉ करायची गरज नाही. एका वेक्टरने तुमचं काम होऊ शकतं. ठीक आहे. त्यालाच काय म्हटलं जातं तर रिझल्टंट वेक्टर. मग प्रत्येक वेळेस तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला प्रत्येक जण प्रत्येक टेस्टचं तुम्हाला रिझल्ट देत बसणार नाही. फायनल जेव्हा सर्व होणार आहे फायनली तुम्हाला शेवटचा कागद दिला जातो. त्याचा सर्वांचा इफेक्ट असतो. कळलं का नाही. युनिट टेस्टचे मार्क पकडलेले असतात, सामाईचे पकडलेले असतात, दुसऱ्या युनिट टेस्टचे आणि फायनलचे. मग सगळ्यांचं मिळून एकच दिलेलं असतं त्याला रिझल्टंट म्हटलं जातं. मग इथे पण रिझल्टंट वेक्टर तेच असेल. ठीक आहे. मग रिझल्टंट वेक्टर समजलं तर तुमचे काय डाऊट असं विचारून घेऊ. द रिझल्टंट वेक्टर ऑफ 2 or more vector is a single vector. 2 or more vector is a single vector which produces same effect as produce all vector together. सर्व एक वेक्टर एकत्र आल्यानंतर जो इफेक्ट प्रोड्यूस होतो तो फक्त एकाच वेक्टरने दाखवला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज रिझल्टंट वेक्टर. तर फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. इफ पी बार इज इक्वल टू, सपोज मी पी बार दिला आणि त्याचा एक युनिट घेतलं 3i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. अँड दुसरा एक वेक्टर घेतला तो काय घेतला तर क्यू बार. आय कॅप युनिट वेक्टर एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस साठी आणि हा झेड ऍक्सिस साठी. ठीक आहे. क्यू बार घेतला त्याच्यामध्ये मी काय घेतलं तर 7i कॅप प्लस 5j कॅप आणि हा राहिला काय तर मायनस 3k कॅप. असं 2 वेक्टर्स तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. देन फाईन तर फर्स्ट तुम्हाला फाईन करायचं काय पी बार प्लस क्यू बार म्हणजे दोन्ही वेक्टरची तुम्हाला ऍडिशन फाईन करायचं. सेकंड फाईन करायचं क्यू बार मायनस पी बार करा. क्यू बार मायनस पी बार. थर्ड फाईन करायचं पी बार मायनस क्यू बार. अजून एक फाईन करू अँड 2p बार मायनस क्यू बार. ओके. अशा फॅक्टर्स तुम्हाला या ठिकाणी काय करायचं फाईन करायचं. याच्यात तुम्हाला
काही पण दिलेलं असेल तर तुम्हाला या पद्धतीने तुला काय करावं लागेल तर फाईन करावं लागेल. तर याच्यात आपण फर्स्ट फाईन करणार काय तर पी बार प्लस काय करणार तर क्यू बार करणार. आता पी बार जर घेतला तर पी बार ची व्हॅल्यू दिलेली किती तर ती 3i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. त्यात ऍड करायचं तुम्हाला क्यू बार किती आहे तर सेकंड ब्रॅकेट मध्ये टाकू 7i कॅप प्लस 5j कॅप मायनस 3k कॅप. हे दिलेलं असेल ना पी बार आणि क्यू बार तुम्हाला दिलेलं असेल, तुम्ही स्वतःहून काही घ्यायचं नाही. सध्या मी दिलेलं आहे तुम्हाला, असं काही पण दिलेलं असेल तुम्हाला. आता ऍडिशन करताना काय करायचं रे, याला सेपरेट करून घेऊ वाटलं 3i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप प्लस याच्यामध्ये प्लस जर असतं त्याचे साईन तेच राहतील 7i कॅप प्लस 5j कॅप मायनस 3k कॅप. ऍडिशन कोणाची करायची कोणाची नाही करायचं, कोणाची जोडी कोणासोबत नाही लावायची, बरं की नाही. तर एक फॅक्सिसचा एक फॅक्सिस सोबत वायचं वाय सोबत म्हणजे आय कॅपचं आय कॅपची ऍडिशन जे कॅपचं जे कॅपची आणि के कॅपचं के कॅपची. कोणाची जोडी कोणाला लावू नका, ठीक आहे. मग इथं आहे आय कॅप साठी 3i कॅप आणि हा 7 म्हणजे किती 10i कॅप. जे आणि आपलं 1 येतं काहीच नसतं म्हणजे 1 कोएफिशियंट 1 प्लस 5 6j कॅप राईट. नंतर हा -2 आणि हा -3 झाला तर -5k कॅप इज द ऍडिशन ऑफ पी बार प्लस क्यू बार. ओके, एक सबट्रॅक्शनची पण देतो आणि नंतर पुढचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. सेकंड नंबरचं घेऊ आपण. त्यात काय घेतलं रे क्यू बार मायनस पी बार. मग पहिले क्यू बार आहे तर क्यू बारच लिहा. क्यू बार किती आहे तर तो आहे 7i कॅप प्लस काय आहे 5j कॅप मायनस काय आहे 3k कॅप मायनस पी बार काय आहे तर पी बार ब्रॅकेट मध्ये टाकू 3i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. आता तिथं मायनस साईन आहे म्हणजे या ब्रॅकेटचे सर्व साईन चेंज होऊन जाते. म्हणजेच काय येणार आहे 7i कॅप प्लस 5j कॅप मायनस 3k कॅप. मायनस साईन म्हणून इथलं साईन चेंज -3i कॅप हा प्लस आहे तो मायनस j कॅप मायनस मायनस काय होणार आहे प्लस 2k कॅप. आता करा आय कॅपचं आय कॅपशी जे कॅपचं जे कॅपशी आणि के कॅपचं के कॅपशी. हा 7i कॅप आणि हा -3i कॅप 7i कॅप आणि हा -3 7 - 3 किती झाला 4 प्लस 4i कॅप. हा 5j कॅप आणि हा -j कॅप प्लस 5 -1 प्लस 4 हा -3 आणि हा +2 -3 आहे ना मग -1 बरोबर -1k कॅप, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता यांची सबट्रॅक्शन या ठिकाणी करू शकता. आज आला क्यू बार -3 बार. आता थर्ड नंबरचं सॉल्व्ह करा काय आन्सर बघा, सांगू नका एकाने सांगा कोण सांगतं. तर थर्ड नंबरचं पी बार मायनस क्यू बार सगळ्याचा आन्सर -4i cap -4i cap पुढे -4j cap हा पुढे प्लस k cap. ठीक आहे बरोबर आहे. चेक करत चला. फोर्थ नंबरचं काय तर 2p बार मायनस I क्यू cap आय कॅप -i cap मायनस आय कॅप -3j cap 3j कॅप -k cap -k कॅप -k कॅप -i कॅप -3j कॅप -k कॅप हे तुमचा आन्सर आहे. ठीक